गावातून आपल्या 72 गावातूनच मतदान द्यायचंय भरपूर। हा 70% येते 100% येते। काय सांगाल हॅट्रिक होती? कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही चांगलं करायला गेले तर नक्की हॅट्रिक होते। असे 12 कार्यक्रम अजून आहेत, त्यामुळं हॅट्रिकच्या पुढे जायचं आपल्याला आणि सतत चालू आहे। प्रत्येक गावातला प्रत्येक खेड्यातल्या माणसापर्यंत या तज्ञाचं मार्गदर्शन पोहोचणं ही काळाची गरज आहे, त्यासाठी हे कार्यक्रम आहे। गणित म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीवर, गणित वगैरे काय असं काही वेगळं नाही आहे। शेतकऱ्यांच्या पाठी उभारणं, आज शेतकऱ्यांच्या पाठी उभारण्याची गरज आहे। आज आपल्याला शेतमालाला भाव नाही आहे किंवा आपण शेतकऱ्यांनी जेवढं काय पिकवतात ते केवढ्यात विकायचं त्यांच्या हातात नाही आहे, पण आपण ते आपल्या हातात नसल्यामुळं आपण कमीत कमी आपलं उत्पादन वाढवून कसं आपलं संगोपन करायचं यासाठी हा प्रयत्न चालू आहे। शेतकऱ्यांनी आपल्या आमदार करायचं काय पुढे कार्यक्रम असेल शेतकऱ्यासाठी, काय कॉन्क्रीट कार्यक्रम करणार? कॉन्क्रीट कार्यक्रम ह्याच्या पुढचा जो आहे ना, जेव्हा मला खरोखरच ही मायबाप जनता आमदार बनवेल त्यानंतर खरोखरच मला एवढा पैशाने काम करेन आणि एवढं शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठरवून बेरोजगार असतील त्या रोजगारांसाठी काम करणं, महिला समोर ठेवणं, हे 3 घटक समोर ठेवून आपल्याला पुढच्या 5 वर्षात जर मला संधी दिली त्या संधीचं सोनं करून मी दाखवणार। विविध अफवा उठवल्या जातात, तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही किंवा काँग्रेस तुमच्या पक्षातून अफवा उठवल्या जातात, काय सांगाल? नाही, मला उमेदवार मिळेल किंवा न मिळेल हा आपला विषय नाही आहे। माझं काम करत राहायचं। माझे वरिष्ठ नेते काम बघून कोणाला उमेदवारी द्यायचं ठरवतील। अफवा उठत राहतात, प्रत्येक जण मागत राहतं। शेवटी माझे नेते पवार साहेब, महाविकास आघाडीचे सगळे नेते ठरवतील की कोण योग्य आहे, कोणाच्या गळ्यामध्ये ती माळ घालायची हे मग ठरवतील। विरोधात टीका करतायत की भाऊ अशा प्रकारे म्हणजे बिझनेसमन आहेत म्हणजे कार्यक्रमाच्या आंदोलन किंवा या कार्यक्रमाला पुढे बिझनेसच करत आहे, काय म्हणतात? काय बिझनेस असू शकतो? काय मी गेली 12 वर्ष करतोय, याच्यामध्ये बिझनेस असायचं कारण काय? काय म्हणजे कोणाकडनं पैसे घेतले का, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडे ठेकेदारी घेतली, कोणत्या तहसीलदारची बदली करायला पैसे घेतले, कोणत्या PSI ची बदली करायला पैसे घेतले, असला धंदा माझ्याकडे नाही। माझा धंदा चांगला आहे, त्या धंद्यामध्ये माझा आणि माझ्या कुटुंबाचे पुढचे 60 वर्ष पुरेल एवढा पैसा आहे। त्यामुळं ठेकेदाराकडे टक्के घेणे आणि हे काय आमदार जरी झालो तर असले धंदे नाही करणार जे तुम्हाला रस्त्याची दुरावस्था दिसते। कशामुळे दिसते? त्याच्या मागे ठेकेदारी आहेत। ठेकेदारी कोणाच्या मागे असतात? गाडीच्या मागे अजून 6 गाड्या कोणाच्या असतात? हे सगळं जनता चांगली जाणते, जनता जनार्दन। त्यामुळं मी बिझनेसमॅन असो काही असो, शेतकरी हे बघतो माझ्या अडीअडचणीला कोण उभा राहतो। बिझनेसमॅन असो किंवा राजकारणी असो, तुमच्या घरात 40 वर्ष राजकारण आहे, काय दिलं लोकांना ते सांगा। आम्ही बिझनेस करतोय म्हणून आम्हाला टीका करायला टीका करण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। आम्ही आमचं काम करत राहणे, लोकांच्या पाठी उभं राहणे, जनता मायबाप जनता ठरवेल की काय कशासाठी कोण काय करतं। माझं नाव हरिदास दिगंबर गोरे, राहणार चिखली। ऊसाच्या माहितीबद्दल म्हणजे बरं वाटलं, त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेलो होतो। उद्या ऊस कसा लावायचा, काय करायचा, लोकांना गिफ्ट मिळाले, बक्षीस काय काय मिळाले? फवारे, ताडपत्री, चेतक बॅटरी, खताची बॅग, हरभऱ्याची बॅग, राऊंडअपचं 5 लिटरचं कॅट, पांडुरंग नांदी, बोरगाव राजे। काय कार्यक्रम होता? आज शेतकरी मेळावा होता, ते छान वाटला। अशोक भाऊनी अशोक भाऊने काय वाटप केले आता इथं? शेतकऱ्यांना बक्षीस वाटप केले, काय काय केलं? बऱ्याच वस्तू आहेत, आता काय सगळ्या वस्तूची नाव कुठं सांगता येते? काय काय तरी फवारा ते ताडपत्र्या नंतर अजून पुन्हा बॅटऱ्या। अशोक भाऊच आहेत, 100% आहेत। काय पण काय आमदार
आमदार कुठले? तुळजापूर मतदारसंघ आपण तरी गाव ते हा आपण भावातून आपल्या 72 गावातूनच मतदान द्यायचंय भरपूर किती लीड देणार हा 70%. 100% येते खंडू अंबादास पवार. हा. काय कार्यक्रम होता? कार्यक्रम शेतकरी मेळावा. हा. काय आवडलं कार्यक्रमात? भाषण आवडलं, ते चांगली माणसं आहे, ते 100% येते. काय दिलं लोकांना गिफ्ट दिले काय? ताडपत्र्या और खताच्या बॅग, हरभऱ्याच्या बॅग, बॅटऱ्या. बॅटऱ्या. हा अशोक भाऊ जनतेसाठी उभारणार आहे. काय मत तुमचं? काय म्हणलं, अशोक भाऊ विधानसभेसाठी उभारणार आहेत. मग काय काय वाटतं? येतात 100% येते. हा? 100% येते. कोण? अशोक भाऊ का भाऊच्या मागे तुम्ही उभा आहेत हे शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला म्हणून हा. काय आवडलं भाऊचं काम तुम्हाला भाऊचं काम म्हणजे पहिलं बी केलं त्याने, आता बी शेतकऱ्यासाठी करता म्हणून. काय काय केलं पहिलं बी शेतकऱ्याची कोणाची गोरगरिबाची लग्न फिरणं काय असं काही केलं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.